नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत। अत्यंत महत्त्वाच्या 2 ऑगस्ट 2025 चे जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडीत हे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात। ते खूप महत्त्वाचं ठरणार आहे। प्रत्येक पॉइंट नवीन असतील तर ते तुमच्या नोट्समध्ये नोट डाउन करून ठेवायचं आहे। ओके, चला सर्वांचं स्वागत करतो, सुरू करतो। महत्त्वाचा पहिला प्रश्न, तत्पूर्वी एक रात में कामयाबी सिर्फ उन्हें मिलती है तो उस एक रात के लिए कई रात जाकर मेहनत करते हैं। त्यामुळे तुम्हाला यश एक ना एक दिवस नक्की मिळेल, एका दिवसात मिळत नसून यश एक दिवशी मात्र नक्कीच मिळणार असतं। याच विचारांचं स्वागत करतो, सुरू करतो। महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे आणि पेपरच्या दृष्टिकोनातून देखील खूप खूप महत्त्वाचा आहे। नुकत्याच देशातील पहिली AI अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये सुरू करण्यात आले आहे? हे पहिला असणार आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलं असेल तर जिल्हा लक्षात ठेवायचा, तो म्हणजे नागपूर जिल्हा। त्यामुळे जर क्वेश्चन डायरेक्ट विचारलं की कोणत्या जिल्ह्यामध्ये भारतातील पहिली AI अंगणवाडी सुरू झाली आहे तर ते आहे नागपूर जिल्हा। आणि नागपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामध्ये? तर ते गाव आहे वडधामणा, पर्याय क्रमांक 4। हे वडधामणा लक्षात ठेवा, नागपूर महत्त्वाचं आहे। नागपूरमध्ये हे सुरू करण्यात आलं आहे पहिलं हे। ठीक आहे, पहिलं हे AI अंगणवाडी आहे, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित हे AI अंगणवाडी। जेवढे पण लहान बालके वगैरे असतील ना तर त्यांना शिक्षित करण्याचं काम या अंगणवाडीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। नागपूर जिल्ह्यामध्ये पण कोणत्या ठिकाणी, कोणत्या तालुक्यामध्ये? तर तो हिंगणा तालुका। नागपूरमध्ये तालुका आहे हिंगणा तालुका, या हिंगणा तालुक्यामध्ये सुरू करण्यात आला आहे। टोटल नागपूरमध्ये ना एकूण किती जिल्हे असतील, एकूण किती तालुके असतील? नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुका संख्या येतात 14। ठीक आहे, 14 तालुक्यात, 14 तालुक्यांपैकी हिंगणा तालुक्यामधील एक गाव आहे वडधामणा, या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे। IMP येतं। त्याच्या व्यतिरिक्त ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे काही याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं असेल? याचं उद्घाटन करण्यात आलं कोणाच्या हस्ते? तर ते येतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस जे की नागपूरचेच आहेत, त्यांचा मतदारसंघ नागपूरच आहे। आणि केंद्रीय रस्ते वाहतूक परिवहन महामार्ग मंत्रालयाचे मंत्री आहेत नितीन गडकरी। ठीक आहे, नितीन गडकरी यांच्या हस्ते, याचं काय करण्यात आहे? उद्घाटन करण्यात आलं आहे। लक्षात, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे। आणि याच नागपूर जिल्ह्याला आपण काय म्हणतो? संत्र्यांचे शहर असे म्हणतो आपण। ठीक आहे ना, नागपूरचे संत्रे खूप प्रसिद्ध आहेत, ज्याला आपण संत्र्यांचे शहर असंही म्हणतो नागपूरलाच। लक्षात ठेवा, या ठिकाणी भारतातील पहिलं फर्स्ट दिव्यांग पार्क देखील उघडण्यात आलं आहे। भारतातील पहिलं दिव्यांग पार्क कुठं आहे? याच नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, नागपूर सिटीमध्ये आहे। साधारणतः नाग नदीच्या काठी हे नागपूर येतं। नाग नदी ना, नाग नदीच्या काठी हे नागपूर येतं। लक्षात ठेवा, IMP आहे। या ठिकाणी नागपूर या जिल्ह्यामध्ये एक विद्यापीठ आहे, ज्याला काय म्हणतो आपण? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पण आहे, नागपूर विद्यापीठ या ठिकाणी। आणि याच ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ देखील आहे रामटेकला, हे नागपूरमध्ये आहे। लक्षात ठेवा। आणि याच्या व्यतिरिक्त कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे कुठे येतं? हे येतं आपल्या रामटेकला, जे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे, नागपूरमध्ये आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचे सर्व पॉइंट महत्त्वाचे येतात, लक्षात ठेवायचं आहे। यस, भारतातील पहिला ऑक्सिजन पार्क पण इथंच आहे। यस, करेक्ट। याच ठिकाणी भारतातील पहिलं फर्स्ट ऑक्सिजन पार्क पण याच ठिकाणी उभारण्यात आलं आहे। लक्षात, त्याचं पण उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेले होते। नागपूर हा विभाग पण येतो, नागपूर विभाग, तो ज्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन देखील भरवण्यात येतं नागपूरमध्ये। हिवाळी अधिवेशन भरतं, हे बघा, हे आहे। लक्षात ठेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इतर मान्यवरांसह जे AI चालित अंगणवाडीचं उद्घाटन करण्यात आलं आहे। थोडीफार जी एक्स्ट्रा माहिती आहे, ते एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे, बघून घ्या। या ठिकाणी नुकत्याच देशातील पहिली AI अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील वडधामणा या ठिकाणी या गावामध्ये सुरू करण्यात आलं। मिशन बाल भरारी अंतर्गत पहिली कृत्रिम बालमत्ता संचालित अंगणवाडी सुरू झाल्याने भारताच्या बालपणीच्या शिक्षणाला एक भविष्यकालीन सुधारणा मिळणार आहे। बालपणीच भविष्यातलं जे काही वेध आहे, भविष्यामध्ये काय करण्यात येणार आहे
याचं जर शिक्षण जर बालपणीच देण्यात आलं तर आणखीनच आपलं भविष्य उज्ज्वल होऊ शकतो. याचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ही जी अंगणवाडी आहे ती नागपूर जिल्ह्यामधील हिंगणा या तालुक्यामध्ये तर लक्षात ठेवा. आणि मग काही AI किंवा काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांच्यावरती काही प्रश्न तुम्हाला वन लाईनर विचारतील. जगातील पहिले AI परिषद पार पडलं होतं ब्लेचले या ठिकाणी, जे इंग्लंडमध्ये आहे. पहिलं परिषद ब्लेचले या ठिकाणी पार पडलं होतं. दुसरं परिषद दक्षिण कोरियामध्ये पार पडलं होतं. तिसरं परिषद पार पडलं आहे फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी. त्याच्यानंतर जगातील पहिली AI सिटी कुठलं असेल तर त्या लखनौ, जी उत्तर प्रदेशची राजधानी आहे. भारतातील पहिली AI शाळा कुठला आहे? शांतिगिरी विद्याभवन केरळमध्ये येतं. जगातील पहिले AI सॉफ्टवेअर इंजिनियर कोण असेल तर ते डेव्हिन आहे. आणि पहिली सॉफ्टवेअर इंजिनियर भारताची कोण असेल तर ते देविका. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. हे मी तुम्हाला नंतर PDF पण देणार आहे. त्या PDF पण देखील तुम्हाला होय वाचायला भेटेल. त्यामुळे PDF आणि व्हिडिओ दोन्ही सायमल्टेनियसली तुम्हाला चालायचं आहे. 26व्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारत पदतालिकेमध्ये कितव्या क्रमांकावर आहे? भारत हा तर आहे, लक्षात ठेवा. कर्नाटक या राज्यात कोणती कंपनी भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन बनवणार आहे? ही आहे टाटा एअरबस. टाटा एअरबसची काय कंपनी आहे ही टाटा एअरबस पहिली हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन सुरू करणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पहिला जागतिक साथीचा करार हा कधी स्वीकारलेला आहे? हे स्वीकारलं आहे 20 मेला 30 मे 2025 ला स्वीकारलेला आहे. 20 मे 2025 ला. मध्य प्रदेश मधील पंचमढी अभयारण्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? हे पंचमढी अभयारण्य मध्य प्रदेशमध्ये याचं नाव चेंज झालं आणि ठेवण्यात आलं राजा भभूत सिंग. राजा भभूत सिंग यांच्या नावानं त्या अभयारण्याचं नाव करण्यात आलेलं आहे. राजा भभूत सिंग, लक्षात ठेवा. IMP येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न या दुसरा प्रश्न. नुकतेच महिलांच्या युरो कप 2025 चा विजेता कोणता देश हा बनलेला आहे? महिलांचं युरो कप होतं, लक्षात ठेवा. हे महिलांचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे कुठलं कप असेल? हे युरो कप आहे. युरो कप आहे 2025 चा युरो कप, लक्षात ठेवा. युरो कप याचा अर्थ हे कशा संबंधित असेल? हे फुटबॉल, फुटबॉलशी संबंधित हा कप आहे. हा एक पॉईंट महत्वाचा येतो. आणि कुणी जिंकला असेल तर तो जिंकला देश आहे इंग्लंड. पर्याय क्रमांक 1, लक्षात ठेवा. इंग्लंड जिंकलेलं आहे. याचं आयोजन करण्यात आलं होतं स्वित्झर्लंड या देशामध्ये. याचं आयोजन स्वित्झर्लंड या देशामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि याचं उपविजेता आहे तर तो कोणता देश असेल तर तो उपविजेता आहे स्पेन. म्हणजेच इंग्लंडनं स्वित्झर्लंड या ठिकाणी पार पडलेल्या महिलांच्या युरो कप मध्ये 2025च्या या कप मध्ये स्पेनला हरवून कोणी जिंकलं असेल? आपल्या इंग्लंड या देशाने जिंकला आहे. लक्षात ठेवा, युरो कप आहे. मग हे आहे फिफाचं वर्ल्ड कप, फिफाचं कप आहे, लक्षात. मग फुटबॉलचं, मग मला सांगा संतोष ट्रॉफीचा संबंध हा कोणत्या खेळाशी आहे? संतोष ट्रॉफी देखील आहे ना, ती देखील फुटबॉलशी संबंधित आहे. कुठलं ट्रॉफी? संतोष ट्रॉफी, हे एक आहे. त्याच्यानंतर 2026चं जे काही फिफाचं वर्ल्ड कप आहे, 26चं फिफाचं वर्ल्ड कप हे 3 देशामध्ये होणार आहे. ज्याच्यामध्ये आहे अमेरिका, त्यानंतर कॅनडा आणि मेक्सिको. ठीक आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशामध्ये ना, या 3 देशामध्ये फिफाचं 2026चं वर्ल्ड कप होणार आहे. आणि फिफा या संघटनेची पहिली महिला प्रमुख बनले तर त्यांचं नाव आहे, ओके, हा, फिफाचे सध्या प्रमुख कोण असतील तर ते येतं थॉमस बाक, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे UK आहे किंवा इंग्लंड आहे, या UK मध्ये सध्या काय आहे? घटनात्मक राजेशाही आहे. UK मध्ये सध्या काय आहे? राजेशाही आहे, लक्षात ठेवा. राजेशाही आहे याचा अर्थ त्या ठिकाणी राष्ट्रपती नसतात, त्या ठिकाणी पंतप्रधान असतील पण राष्ट्रपती नसतील. जे प्रमुख असतात राष्ट्राचे, कारण तिथं राजेशाही आहे. मग राजे कोण असतील? त्यांचं नाव आहे किंग चार्ल्स तृतीय. ठीक आहे, किंग चार्ल्स तृतीय हे सध्या तिथले कोण आहेत? राजे आहेत. मात्र UK मध्ये पंतप्रधान कोण असतील तर त्यांचं नाव आहे कीर स्टारमर. हे इंग्लंडचे पंतप्रधान आहेत. राजधानी काय असेल याची राजधानी येतं लंडन.
लंडन याची राजधानी आहे, जी की थेम्स या नदीच्या काठी येतं IMP. थेम्स नदीच्या काठी येतं IMP आहे, लक्षात ठेवायचं आहे. कुठलं? इंग्लंड आहे महत्वाचं. युरो कप 2025 तेव्हा सर्वात पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली होती ना, तर त्याच्यामध्ये जो भारतामध्ये दुसऱ्यांदा आले होते कोण, तर ते आले होते, तिसऱ्यांदा आले होते कोण, आपले इंग्लंडवाले. 1600 मध्ये 1600 मध्ये स्थापना झाली होती या ईस्ट इंडिया कंपनीची, जे भारत 1599 मध्ये स्थापना झाली होती. 1600 मध्ये ही कंपनी भारतामध्ये आलेली होती, आपल्याला माहिती असेल. त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी 1947 ला इंग्लंडनं भारत देश सोडून गेलेला आहे. तरी माहिती लक्षात ठेवा, युरो कप 2025 चा विजेता कोण बनले असेल तर तो इंग्लंड बनलेला आहे. स्पेनला हरवून तो बनलेला आहे. हा आहे युएफा वुमन्स युरो कप. भारतीय नौदलाच्या कोणत्या 2 महिलांनी INS तारिणीमधून जगाची प्रदक्षिणा नुकतंच पूर्ण केलेले आहे? हे जगाती नुकतंच प्रदक्षिणा पूर्ण केली. कुणी केली असेल हिचं प्रदक्षिणा? यांचं नाव आहे दिलना के आणि रूपा ए. ठीक आहे, दिलना के आणि रूपा ए या 2 महिलांनी ती प्रदक्षिणा पूर्ण केल्या INS तारिणी मधून. 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश नुकताच करण्यात आलेला आहे? 2 खेळ आहेत, एक आहे क्रिकेट, एक क्रिकेट आहे आणि दुसरा आहे बॉक्सिंग. ठीक आहे, क्रिकेट आणि बॉक्सिंग या दोन्हीचा पण समावेश 28 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये करण्यात आलेलं आहे, जी स्पर्धा लॉस एंजेल्स या ठिकाणी होणार आहे. पुढचं क्वेश्चन आहे, कॅनेडियन ग्रँड प्रिक्स 2025 शर्यत कोणी जिंकली? ही आहे कार रेसची शर्यत. कोणी जिंकली असेल ही शर्यत? ही शर्यत जिंकली आहे जॉर्ज रसेल यांनी. जॉर्ज रसेल यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. अल्टिमेट टेबल टेनिस 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले असेल तर तो संघ आहे यू मुंबा. यू मुंबा या संघाने अल्टिमेटचं टेबल टेनिस स्पर्धा ना ती जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न आता महत्वाचा आहे, खालीलपैकी कोणता दिवस हा भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत? कोण? MS स्वामीनाथन यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीपासून राहणारा हा दिवस तो म्हणजे 7 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवायचं आहे. 7 ऑगस्ट हा दिवस महत्वाचा आहे, कारण 7 ऑगस्ट 1925 मध्ये जन्म झालं होतं कोणाचं? MS स्वामीनाथन यांचं. 7 ऑगस्ट 1925 ला जन्म आहे. त्यामुळं 2025 मध्ये त्यांना 100 वर्ष 100वी जयंती त्यांची साजरी करण्यात नुकताच करण्यात येणार आहे. ठीक आहे, तर 7 ऑगस्टला लक्षात ठेवायचं आहे. मग त्यांचा जो काही जन्मदिवस आहे त्यांचा जन्मदिवस आपण शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करणार आहोत. मग 7 ऑगस्ट लक्षात ठेवा, महत्वाचं येतं. जे काही MS स्वामीनाथन आहेत ना, यांना आपण काय म्हणतो? यांना म्हणतो आपण भारतीय हरित क्रांतीचे जनक. भारतीय हरित क्रांती आहे, या भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून देखील यांना ओळखलं जातं, लक्षात ठेवा. आणि जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत कोण? नॉर्मन बोरलॉग. यस, यांना 2024 मध्ये एक पुरस्कार भेटला होता, सर्वोच्च पुरस्कार भारताचं. 2024 मध्ये सर्वोच्च नागरिक पुरस्कार भेटले ना, कुठलं असेल तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसं तर भारतरत्न पुरस्कार 2024 मध्ये 5 व्यक्तींना देण्यात आलाय. MS स्वामीनाथन, कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, त्याच्यानंतर आहेत आपले PV नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग. 5 व्यक्तींना देण्यात आलं होतं. मात्र त्यांच्यापैकी एक आहे MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथन 1987 मध्ये पहिला जागतिक अन्न पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. वर्ल्ड फूड प्राइज संस्था, कोणती संस्था देते हे पुरस्कार? ह्या पुरस्कार देतो FAO ही संस्था, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ही संस्था हा पुरस्कार देतो. जागतिक अन्न पुरस्कार जो पहिलाच पुरस्कार 1987 मध्ये MS स्वामीनाथन यांना देण्यात आलेलं आहे. MS स्वामीनाथन लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त जे काही दिवस आहे आपलं 7 ऑगस्ट, ठीक आहे, 7 ऑगस्ट हा दिवस काय म्हणून आणखी साजरा केला जातो? हा दिवस असतो राष्ट्रीय भालाफेक दिवस पण असतो बघा. 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिवस पण असतो, कारण 7 ऑगस्ट 2021 मध्ये जे काही 35वी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा टोकियोची आहे, त्याच्यामध्ये 7 ऑगस्ट 2021 मध्ये नीरज चोप्रा आहेत ना, यांनी भाला फेकला होता. नीरज चोप्राने 87.58 मीटर एवढा भालाफेक करून त्यांनी भारताला वैयक्तिकरित्या गोल्ड मेडल मिळवून दिलेलं होतं. सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं होतं. तो दिवस आहे ना, तो आहे 7 ऑगस्ट 2021 चा. त्यामुळे 7 ऑगस्ट हाही दिवस काय केला तो शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात, हा पॉईंट लक्षात महत्वाचा आहे. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी जर बघितलं तर 9 ऑगस्टला काय असतं बाबा? 9 ऑगस्टला असतं नागासाकी दिवस.
नागासाकी दिन, हिरोशिमा आणि नागासाकी, हिरोशिमा दिवस असतो 6 ऑगस्टला. हिरोशिमा दिन हा कधी असतो? हा असतो 6 ऑगस्टला. कारण 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या दोन्ही पण दिवशी 1945 या वर्षामध्ये अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर केला होता जपानवरती. तो हा दिवस आहे, लक्षात ठेवा. महत्वाचं येतं एम एस स्वामीनाथन यांच्याविषयी आपण माहिती पुढे बघणार आहोत. आणि आता नवीन बनले तर महाराष्ट्राचे आता हे माणिकराव कोकाटे नाही तर महाराष्ट्राचे नवीन जे कृषी मंत्री आहेत ना, आता सध्या कृषी मंत्री कोण बनले असतील? नवीन कृषी मंत्री महाराष्ट्राचे पंडित, त्यांचं नाव आहे दत्तात्रय भरणे. महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताचे कृषी मंत्री आता शिवराज सिंग चौहान. यांची माहिती बघून घ्या. बाकीची सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी मी दिलेलं आहे. 7 ऑगस्ट हा दिवस महत्वाचा आहे, तो जन्मदिवस. तसेच राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये जेवढं पण कृषी विद्यापीठ आपल्याकडं भरपूर येतं. 4 कृषी विद्यापीठ आहे, एक मुक्त कृषी विद्यापीठ आपल्याकडे आहे जे नागपूरला आहे. सर्व कृषी विद्यापीठामध्ये डॉक्टर एम एस स्वामीनाथन बायो हॅपीनेस सेंटरची देखील स्थापना करण्यात येणार आहे. कुठलं? आपल्या विद्यापीठामध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री बनले तर दत्तात्रय भरणे, लक्षात ठेवा. आणि 1 जुलै हा दिवस कृषीतील दिवस म्हणून कृषी दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. ही वसंतराव नाईक यांची जयंती राहते. कृषी दिन वसंतराव नाईक यांची जयंती असते, लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय किसान दिन असतो 23 डिसेंबरला, जो दिवस असतो चौधरी चरणसिंह यांची जयंती. हे मी अतिरिक्त पॉईंट जे लावलेत ना, हे तुम्हाला 1-2 महिन्यानंतर आपलं पुस्तक येईल, चालू घडामोडीचं पुस्तक. त्या चालू घडामोडीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळी माहिती जशाच तसं तुम्हाला पाहायला भेटणार. त्यामुळे हे काम चालू आहे, चालू घडामोडीचं पुस्तकाचं काम चालू आहे. थोडे छान पद्धतीने सगळे पॉईंट मी तुम्हाला पुस्तकामध्ये छापून देणार आहे. त्यामुळं तुम्ही आता लेक्चर करत चला. जास्त तुम्ही लेक्चर करत जाताल तेवढं जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. लेक्चर करा, त्यानंतर मग ज्यावेळेस अंतिमता पुस्तक येईल त्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचून घ्या. बाकी तुम्हाला काही वाचायची आवश्यकता पडणार नाही. आणि सध्या जे काही आपली ऑफर चालू आहे, ही ऑफर, या ऑफरचा देखील तुम्ही फायदा नक्कीच घेऊ शकता. ठीक आहे, ऑफरचा देखील तुम्ही काय करू शकता? फायदा घेऊ शकता. सध्या 90% ऑफ आहे 15 ऑगस्ट पर्यंत. त्यानंतर एम एस स्वामीनाथन यांच्याविषयीचे 2-3 पॉईंट जे IMP आहेत. भारतीय हरित क्रांती जनक म्हणतो आपण. भारताचा पहिला जागतिक अन्न पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला होता. त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटले 1967 मध्ये, पद्मश्री 1967 मध्ये भेटले, पद्मभूषण 1972 मध्ये, पद्मविभूषण 1989 मध्ये. म्हणजे 67, 72 आणि 1989, लक्षात ठेवा. आणि भारतरत्न 2024 मध्ये त्यांना देण्यात आलेलं आहे. रेमन मॅक्सचे पुरस्कार 1971 मध्ये देण्यात आले. कधी? रेमन मॅक्सचे पुरस्कार 1971, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. उद्याच्या मॅरेथॉनची जी काही PDF आहे ना, ती कोरी PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाठवून देईन. आज संध्याकाळपर्यंत ती PDF तुम्हाला पाठवून देईन. चला, त्यानंतर इस्रायलवर आक्रमण करण्यासाठी ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 कोणत्या देशाने लॉन्च केला आहे? हा देश आहे इराण. इराणने इस्रायलचा संघर्ष चालू होता ना, त्यावेळेचा हा पॉईंट महत्वाचा, लक्षात ठेवा. सिप्री आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. सिप्रीच्या अहवालानुसार भारताकडे सध्या एकूण किती अण्वस्त्रे आहेत? सध्या भारताकडे ना 180 अण्वस्त्रे आहेत, लक्षात ठेवा. किती? 180. जागतिक योग दिन हा कधी असतो? हा असतो 21 जूनला. आणि योगा फॉर वन हेल्थ वन अर्थ हे यंदाचं या वर्षचं विषय आहे, थीम आहे योगाचं. 19 वर्षाखालील स्क्वॅश संघात 19 वर्षाखालील स्क्वॅश संघात प्रवेश करणारी महाराष्ट्र सर्वात तरुण खेळाडू कोण असतील? त्यांचं नाव आहे अनिका दुबे. अनिका दुबेची महाराष्ट्राची आहे. चला, पुढचा क्वेश्चन महत्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न खालीलपैकी कोणाला GP बिर्ला मेमोरियल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे? GP बिर्ला मेमोरियल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला व्यक्ती कोण असतील? तर ते व्यक्ती डॉक्टर V नारायणन. पर्याय क्रमांक 2. कोण आहे ते? V नारायणन. V नारायणन हे कोण असतील? डॉक्टर V नारायणन हे कोण असतील? हे तर भारताच्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जो इस्रो आणि इस्रो, या इस्रोचे सध्या अध्यक्ष आहेत. आणि कितवे अध्यक्ष असतील? हे 11वे अध्यक्ष, लक्षात ठेवा. इस्रोचे अध्यक्ष आहेत 11वे. आणि त्यांना GP बिर्ला मेमोरियल अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. इस्रो, लक्षात ठेवा, IMP आहे. त्याच्या व्यतिरिक्त जो इस्रो आहे, इस्रो याची स्थापना होती 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट 1969 ची स्थापना आहे इस्रोची. आणि याचं मुख्यालय, हेडक्वार्टर येतं बेंगळुरू या ठिकाणी. बेंगळुरू या ठिकाणी हेडक्वार्टर आहे, लक्षात ठेवा. पहिले अध्यक्ष कोण होते इस्रोचे? पहिले चेअरमन किंवा पहिले अध्यक्ष कोण असतील? त्यांचं नाव आहे, पहिले अध्यक्ष होते
हा, पहिले अध्यक्ष होते त्यांचं नाव आहे डॉक्टर विक्रम साराभाई. विक्रम साराभाई हे इस्रोचे पहिले अध्यक्ष होते आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावानं स्पेस स्टेशन पण आपल्या तिरुवनंतपुरम या ठिकाणी आहे. आणि सतीश धवन स्पेस सेंटर कुठे येतं आपल्या, सतीश धवन स्पेस सेंटर म्हणतो आपल्याला, लक्षात ठेवा. सतीश धवन स्पेस सेंटर, जिथून आपण रॉकेट वगैरे लॉन्च करत असतो, हे कुठे येतं, हे येतं आपल्या श्रीहरिकोटा या ठिकाणी. श्रीहरिकोटा या ठिकाणी येतं, लक्षात ठेवायचं आहे. श्रीहरिकोटा सतीश धवन स्पेस सेंटर. आणि कुमार मंगलम जे बिर्ला आहेत ना, कुमार मंगलम बिर्ला यांना ज्यांना लता मंगेशकर पुरस्काराने सन्मान करण्यात आलं आहे. कळलं? यस जगदीश, स्वागत राहील. बघा हा प्रश्न तुम्हाला कळला का? हा प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. कधी तुम्हाला विचारू शकतात. जीपी बिर्ला मेमोरियल अवॉर्ड डॉक्टर व्ही नारायण यांना देण्यात आलेलं आहे. आणि नुकतंच त्यापैकी एक व्यक्ती आहेत नितीन गडकरी. ठीक आहे, नितीन गडकरी यांना एक पुरस्कार भेटलाय. कुठला पुरस्कार भेटला असेल नितीन गडकरी यांना पुरस्कार भेटलाय लोकमान्य टिळक पुरस्कार. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025. हा पुरस्कार कोणाला देण्यात आला असेल? हे व्यक्ती आहेत नितीन गडकरी, जे महाराष्ट्राचे नागपूरचे या ठिकाणचे आहेत. कळला हा प्रश्न? जीपी बिर्ला हे येतं डॉक्टर व्ही नारायणन. आणि काही पुरस्कार काही जे आहेत ना ते तुमच्या समोर आहेत. AIFF द्वारे 2025 या वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार सुभाशिष बोस यांना देण्यात आलेला आहे. वर्ल्ड फूड प्राइज 2025 कोणाला देण्यात आला असेल तर त्यात मारियांगेला हंगरिया वर्ल्ड फूड प्राइज. वर्ल्ड टुरिस्ट असोसिएशन मेडल ऑफ ऑनर पुरस्कार भेटला आहे भुवन रेबू यांना. दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार भेटला आहे 2025. वैष्णवी राठोड यांना, दानिश सिद्दीकी. फिजीच्या कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी पुरस्कार भेटला आहे मधुसूदन साई यांना. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार भेटला आहे कुमार मंगलम बिर्ला यांना. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कुमार मंगलम बिर्ला. 2025चा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार भेटलाय पी शिवकामी यांना. त्यामुळं जितकं जास्त तुमचं रिव्हिजन होईल तितकं जास्त तुमचं पक्क होणार आहे, लक्षात ठेवा. SSC GD साठी GK ओके घेऊ शकता, करू शकता. ही पण बॅच SSC GD साठी असू द्या किंवा कोणते पेपर असू द्या, चालू घडामोडी प्रत्येक पेपरला असतो. MPSC UPSC पासून तुमच्या तलाठी ग्रामसेवकापर्यंत असं कोणतं एक्झाम नाही जिथं चालू घडामोडी विचारत नाही. त्यामुळं हा कोर्स जो आहे ना तो कोर्स तुम्हाला कंपल्सरी बघावं लागणार आहे. त्याच्यानंतर 2025 या वर्षाचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला असेल? हा पुरस्कार भेटला आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला, RBI ला. त्या RBI सध्याचे मुख्य गव्हर्नर कोण असतील तर ते येतं संजय मल्होत्रा. कोणत्या देशात जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक विमान याचं नाव आहे आलिया CX-300 चे उड्डाण करण्यात आलं आहे? हा देश आहे अमेरिका. अमेरिकामध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं होतं, उड्डाण करण्यात आलं आहे. इलेक्ट्रॉनिक विमान आहे, खूप मोठी क्रांती लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनिक विमान. उल्हास कार्यक्रमाअंतर्गत भारतातील तिसरा संपूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य कुठलं असेल तर तो तिसरा विचारला तुम्हाला, राज्य त्रिपुरा आहे. तिसरा त्रिपुरा आहे. पहिलं कुठं असेल बा? पहिलं राज्य होतं मिझोराम पहिला आहे, दुसरा सिक्कीम आहे आणि तिसरा त्रिपुरा आहे. त्या दुसरा गोवा आहे आणि तिसरा त्रिपुरा आहे. त्यानंतर नुकतंच निधन झालेले दिलीप दोशी यांचा संबंध कोणत्या खेळाशी असेल तर ते क्रिकेट खेळायचे. दिलीप दोशी हे क्रिकेटशी संबंधित आहेत. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे, नुकतेच ब्रिटनच्या म्हणजे युकेच्या खगोलशास्त्र रॉयल पदावर नियुक्त होणारी पहिली महिला खालीलपैकी कोण बनलेले आहेत? ते कशाच्या? ह्या ब्रिटनच्या. युकेचे बनले तर ब्रिटनचे बनले तर ब्रिटनच्या खगोलशास्त्र रॉयल पदावरती ते व्यक्ती आहेत, त्यांचं नाव आहे मिशेल डोहर्टी. पर्याय क्रमांक 4 मिशेल डोहर्टी किंवा मिशेल डोहर्टी असं त्यांना तुम्ही म्हणू शकता. UK लक्षात ठेवा. या UK मध्ये कोण येतं? या ब्रिटन म्हणा किंवा UK म्हणा. ओके, ब्रिटन शब्द वेगळा आहे, UK शब्द वेगळा आहे. UK मध्ये 4 देश येतात. आणि जो ग्रेट ब्रिटन आहे जी म्हणतो मला ग्रेट ब्रिटन, याच्यामध्ये ना 3 देश येतात. तुम्हाला माहिती असेल, मी खूप वेळा सांगितलेलं आहे. UK मध्ये 4 देश कुठले येत असतील? एक आहे इंग्लंड, वेल्स, स्कॉटलँड आणि उत्तर आयर्लंड. त्याच्यापैकी उत्तर आयर्लंड जर काढलं तर वेल्स, इंग्लंड आणि स्कॉटलंड या 3 देशाला म्हणतो आपण काय? GB किंवा
ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटन. मिशेल डोहर्टी लक्षात ठेवायचं आहे. नुकतंच काही दिवसापूर्वी ना ब्रिटनच्या किंवा युकेच्या MI6 या गुप्तचर विभागाचे MI6 जो गुप्तचर विभाग आहे या गुप्तचर विभागामध्ये प्रमुख बनणारी पहिली महिला बनले होते. प्रमुख होणारी पहिली फर्स्ट महिला कोण बनले होते बाबा? पहिली महिला बनले होते. त्यांचं नाव आहे ब्लेज मेट्रेव्हली. ब्लेज मेट्रेव्हली. ठीक आहे, ब्लेज मेट्रेव्हली आहेत ना हे वाले ऑप्शन. ब्लेज मेट्रेव्हली हे युकेच्या MI6 या गुप्तचर विभागाचे ते प्रमुख बनलेले होते. IMP आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे एक देश आहे फ्रान्स. आपला देश आहे फ्रान्स देश. ओके, ठीक आहे. फ्रान्स देश, फ्रान्स आणि UK. बघा मी काय म्हणतो, फ्रान्स आणि UK या दोन देशामध्ये कोणतं चॅनल असेल तर ते इंग्लिश चॅनल. इंग्लिश चॅनल आहे. फ्रान्स आणि UK या दोन्ही देशांच्या दरम्यान एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा, इंग्लिश चॅनल. हे इंग्लिश चॅनल पोहून पार करणारे पहिले भारतीय व्यक्ती होते मिहिर सेन आणि पहिली भारतीय महिला होत्या आरती साहा. कळलं? आणि युकेची राजधानी लंडन आहे, मला सांगितलेलं तुम्हाला. आणि युकेचे पंतप्रधान आता कीर स्टारमर किंग चार्ल्स तृतीय हे युकेचे कोण असतील सध्याच्या घडीला राजे आहेत. कळलं? हा पॉईंट लक्षात ठेवा. खगोलशास्त्र पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आहेत मिशेल डोहर्टी. त्यानंतर मुंबई येथे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून आयोजित महिला कलाकारांच्या रंगमल्हार या विशेष पावसाळी कला प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले असेल? हे व्यक्ती आहेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे मंत्री आशिष शेलार. महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्री कोण असतील? आशिष शेलार आहेत. त्यानंतर नुकतेच केंद्र सरकारने अपारंपरिक क्षेत्रातील किशोरवयीन मुलींना कौशल्य प्रदान करण्यासाठी कोणते उपक्रम सुरू केलेले आहे? जे उपक्रम उत्तर प्रदेश मधून लॉन्च करण्यात आलं होतं सोनभद्र मधून, तर ते उपक्रम होतं नाव्या. NAVYA नाव्या उपक्रम. लक्षात ठेवा. ओके, नाव्या हे उपक्रम महत्वाचं आहे. शाश्वत विकास ध्येय 2025 SDG इंडेक्स मध्ये जगात भारताचा किती क्रमांक लागत असेल? 99 क्रमांक लागतो. 100च्या आतमध्ये या SDG इंडेक्स मध्ये भारताचा पहिल्यांदा क्रमांक लागला आहे. त्याच्यापूर्वी कंटिन्यूपणे 100च्या वरच असायचं, आता 100च्या आतमध्ये आलेला आहे. कोणी उझबेकिस्तान मास्टर्स कप 2025 चा किताब जिंकला आहे? तर इथं आर प्रज्ञानंदा यांनी जिंकला आहे. लक्षात ठेवा, उझबेकिस्तान मास्टर्स. उझबेकिस्तानची राजधानी आता ताशकंद. पुढचं क्वेश्चन घ्या. नुकत्याच खालीपैकी कोणाला भारतीय भूसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे? भारताच्या भूसेनेचे नवीन उपप्रमुख कोण बनलेले असतील? बघा, भारतीय भूसेना आहे आपल्याकडं, इंडियन आर्मी आहे थोडक्यात. ठीक आहे, इंडियन आर्मी आहे आपली, इंडियन आर्मी. आणि ह्या इंडियन आर्मीचे पहिले, आता इंडियन आर्मीचे सध्या जनरल कोण असतील, प्रमुख कोण असतील? भारतीय भूसेनेचे प्रमुख कोण असतील ते सांगा. भारतीय भूदल दिन कधी साजरा केला होतो? भूदल दिन कधी असतो? आणि नवीनाचे उपप्रमुख बनले आहेत, म्हणजे भविष्यामध्ये हे रिटायरमेंट जर झाले नाही तर हे भविष्यामध्ये प्रमुख देखील बनण्याचे चान्सेस त्यांचे आहेत. तर ते व्यक्ती लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग, पर्याय क्रमांक 1. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग, लक्षात ठेवा, महत्वाचं येतं. आता भूदल प्रमुख कोण असतील आपले? सध्या आता उपेंद्र द्विवेदी हे बनले तर भूदल प्रमुख. आणि भूदल दिवस कधी असतो? हा असतो 15 जानेवारीला. 15 जानेवारीला असतो, लक्षात ठेवा. आणि नवीन उपप्रमुख कोण बनले असते? त्यांचं नाव आहे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग हे बनलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त भारतात सध्या CDS कोण आहेत ते सांगा. भारताचे सध्या नौदल प्रमुख कोण असतील? CDS कोण आहेत? नौदल प्रमुख कोण आहेत? आणि भारतात सध्या वायुदल प्रमुख कोण आहेत? वायुदल प्रमुख कोण आहेत? 3 गोष्टी तुमच्या समोर आहेत. सध्या CDS आहेत अनिल चव्हाण आहेत. आणि नौदल प्रमुख कोण असतील? तर त्यांचं नाव आहे दिनेश कुमार त्रिपाठी आहेत. DK त्रिपाठी किंवा दिनेश कुमार त्रिपाठी. सध्या भारताचे नौदल प्रमुख ज्यांना ऍडमिरल असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर वायुदल प्रमुख आहेत एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग.
एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे सध्या कोण आहेत, वायुदल प्रमुख आहेत. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. नुकताच इंडियन नेव्ही ना, इंडियन नेव्ही हे इंडियन नेव्हीनं आपलं ध्वज देखील बदललेलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टमुद्रावालं जे काही राजमुद्रा आहे थोडक्यात त्यांचा समावेश भारताच्या नौदलामध्ये नौदल ध्वजामध्ये समावेश करण्यात आलेलं होतं. हा पण महत्वाचं आहे. समजला का? हे भूसेनेचे नवीन उपप्रमुख बनले आता लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग, हे तर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग. त्यानंतर टेस्ट क्रिकेटच्या दोन्ही खेळामध्ये शतक करणारे पहिले भारतीय विकेट किपर कोण असतील? ह्याला टिक मार्क करायचं कुठला? विकेट किपर याला. ओके, विकेट किपरला. त्यामुळे विकेट किपर कोण असतील? त्यांचं नाव आहे ऋषभ पंत. ऋषभ पंत आहेत. वर्ल्ड पीस इंडेक्स 2025 मध्ये भारताच्या जगात कितवा क्रमांक? पीस म्हणजेच हे शांतता आहे. पीस म्हणजे शांतता आहे. तो 115व्या क्रमांकावरती भारत येतो. ओके, 115व्या क्रमांकावरती भारत येतो. आणि आनंदी जर विचारलं तर आनंदी निर्देशांकामध्ये भारत हा 118व्या क्रमांकावरती आहे. आनंदी 118 आणि शांतता किंवा पीस मध्ये 115. सरकारी शाळांमध्ये विद्याशक्ती हे डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या राज्याने लॉन्च केलं असेल? हा राज्य आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश आहे. कोणत्या क्षेत्रात सरकारने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर हे क्षेत्र आहे औषध आणि सिकल सेल ॲनिमिया या क्षेत्रासाठी, सिकल सेल ॲनिमियासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. चला पुढचा प्रश्न. सुपर IMP म्हणजे 100% क्वेश्चन तुम्हाला पेपरला विचारणार. नुकतेच मुंबई हायकोर्टाचे नवीन चौथे खंडपीठ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? आता पण तुम्हाला माहिती पण झालं असेल. कुठला असेल याचा आन्सर? याचा आन्सर पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर लक्षात ठेवायचं आहे. कोल्हापूर आता नवीन खंडपीठ बनणार आहे. कोल्हापूरमध्ये किती तालुक्यात असतील? कोल्हापूरमध्ये तालुक्यात आता एकूण 12 आणि जे पंचगंगा या नदीचे काठी येतं लक्षात ठेवा कोल्हापूर, ज्याला आपण कोल्हापूरची जीवनवाहिनी असेही म्हणतो. चौथे खंडपीठ आहे. सध्या जे काही मुंबई हायकोर्ट आहे, सध्या मुंबईचे हायकोर्ट आहे, ह्या मुंबई हायकोर्टाचे 3 ठिकाणी खंडपीठ आहेत ऑलरेडी. ठीक आहे, कुठं कुठं? सध्या 3 ठिकाणी ना, सध्या 3 ठिकाणी खंडपीठ आपले अवेलेबल आहेत. कुठं कुठं? एक पणजी आहे, पणजीला आहे, गोव्याची राजधानी पणजी येतं. एक नागपूरला आहे, आणि दुसरा छत्रपती संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला आहे. हे त्या ठिकाणी होणार आहे. आता चौथे खंडपीठ होणार आहे कुठं? आपलं कोल्हापूरला. कोल्हापूरला कधीपासून स्टार्ट होईल? हे 18 ऑगस्ट 2025 पासून ना हे कार्यरत होणार आहे. 18 ऑगस्ट 2025 पासून लक्षात ठेवा. 18 ऑगस्ट, ओके, 18 ऑगस्ट 2025 पासून हे कार्यरत राहणार आहे. कुठलं? कोल्हापूरचं खंडपीठ IMP आहे सध्या. मग हे जे काही बॉम्बे हायकोर्ट आहे याच्यामध्ये टोटल याच्यामध्ये एकूण न्यायाधीश किती असतील? तर एकूण याच्यामध्ये 94 न्यायाधीश आहेत. लक्षात ठेवा किती? 94 न्यायाधीश संख्या आहे. आणि स्थापना झाली होती बॉम्बे हायकोर्टाची स्थापना कोणत्या वर्षी झाली असेल? तर ते 1862 मध्ये इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 नुसार 65 मध्ये त्याची स्थापना आहे. आणि सध्या त्याचे मुख्य न्यायाधीश कोण असतील? मुख्य न्यायमूर्ती कोण असतील? त्यांचं नाव आहे आलोक आराध्ये. आलोक आराध्ये सध्या त्याचे कोण येतं? प्रमुख आहेत. लक्षात ठेवा, हा पॉईंट महत्वाचा आहे. बाकी पॉईंट मी तुम्हाला पुढे लावलेले आहेत. येतं बॉम्बे हायकोर्ट जे की मुंबई या ठिकाणी, सगळी माहिती या ठिकाणी बघून घ्या. ठीक आहे, हे मी तुम्हाला नंतर पुस्तक ज्यावेळेस येईल ना आपलं, त्या पुस्तकामध्ये सर्व हे छापून देईन तुम्हाला. ओके, चौथे मुख्य न्यायाधीश चौथे खंडपीठ उभारण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 14 ऑगस्ट 1862 मध्ये झाली होती. 94 न्यायाधीशांची संख्या आहे टोटल. सध्या खंडपीठ छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी या ठिकाणी होतं. आणि कार्यक्षेत्र कुठलं असेल? महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दीव दमण या तिन्ही ठिकाणी कार्यक्षेत्र आहे आपल्या बॉम्बे हायकोर्टाचं. त्यानंतर मग कोल्हापूर खंडपीठ हे 18 ऑगस्ट पासून काय होणार आहे? कार्यरत होणार आहे. इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 आहे. आणि यानुसार भारतामध्ये 1862 मध्ये 3 ठिकाणी काय करण्यात आलं? हायकोर्टाची स्थापना करण्यात आली. 1862 मध्ये कोलकाता, बॉम्बे आणि मद्रासला. मग घटनेतील कलम 214 काय सांगतं? हायकोर्टाची स्थापना सांगतं. आणि सध्या भारतामध्ये एकूण उच्च न्यायालय 25 आणि 25वे उच्च न्यायालय कोणतं असेल? तर ते आहे अमरावती. आणि बॉम्बे हायकोर्ट सध्या मुख्य न्यायाधीश येतं आलोक आराध्ये. सगळे पॉईंट IMP येतं. हायकोर्ट म्हटलं की कमीत कमी आपल्याला जेवढे तरी पॉईंट आठवायलाच पाहिजे. ओके, चलो पुढचा क्वेश्चन.
गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये ग्रीन बॉन्ड लॉन्च करणारा पहिला परकीय बँक कुठला असेल तर तो आहे DFCC बँक, जो श्रीलंकेचा आहे. DFCC बँक श्रीलंकेचा आहे. 2025 या वर्षीचा फिफा क्लब वर्ल्ड कप कोणत्या देशात होणार आहे? हे होणार आहे अमेरिकेमध्ये. फिफाचा क्लब वर्ल्ड कप 2025 अमेरिकेमध्ये होणार आहे आणि फिफाचं वर्ल्ड कप पुढच्या वर्षी पण अमेरिकेमध्येच होणार आहे. इराण आणि इस्रायल यांच्या युद्धातील संघर्षामध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने कोणत्या ऑपरेशन राबवलं असेल? तर ऑपरेशन होतं कुठलं बे? ऑपरेशन सिंधू. ऑपरेशन सिंधू होतं. कोणत्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मान करण्यात आला आहे? तो देश आहे सायप्रस. सायप्रस आहे, ब्राझील आहे, त्यानंतर त्रिनिदाद व टोबॅगो आहे, घाना आहे. बऱ्यापैकी देशांना सर्वोच्च पुरस्कार यावर्षी नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेलं आहे. चला IMP क्वेश्चन परत एकदा. नुकतेच RPF, ज्याला आपण रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणतो आपण, RPF ची पहिली महिला महासंचालक कोण बनलेले आहेत? या RPF चे येतं पहिली महिला महासंचालक, त्यांचं नाव आहे सोनाली मिश्रा, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, सोनाली मिश्रा हे RPF बनले. लक्षात ठेवा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स RPF इथे बघून घ्या. हे तर सोनाली मिश्रा, कळलं? हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाकी जसं तसं तुम्ही क्वेश्चन लक्षात ठेवू शकता. जे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे त्याला काय म्हणतो आपण? रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असं आपण त्याला म्हणतो. जेवढं पण रेल्वे आहे त्याचं रक्षण करण्याचं काम हे RPF वाल्यांचं असतं. आणि ते तुम्ही आपण ज्यावेळेस रेल्वे स्टेशनवरती वगैरे जातो ना, त्यावेळेस रक्षण करण्याचं काम त्यांचं असतं, की आपण त्यांना RPF वाल्यांचं बघत पण असतो. ओके, तर हे तर महासंचालक लक्षात ठेवू शकता. आणि पहिली महिला ज्या आहेत ना काहीसे, ते आपण बघूयात एकदा. घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण बनली असतील? त्याचं नाव आहे दिव्याकृती सिंग. भारतीय सैन्यात सुभेदार या पदापर्यंत पोहोचणारी पहिली महिला बनली तर प्रीती रजक. BSF ची पहिली महिला स्नायपर कोण बनली असते? त्यांचं नाव आहे सुमन कुमारी. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची पहिली महिला स्नायपर बनले तर सुमन कुमारी. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनले तर अनामिका राजीव. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची पहिली महिला कुलगुरू बनले तर त्यांचं नाव आहे नईमा खातूम. आणि जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? त्यांचं नाव आहे श्रीजा अकुला. किंवा डायरेक्ट क्वेश्चन विचारतील की श्रीजा अकुला यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर तुम्ही उत्तर द्यायचं टेबल टेनिस. नेक्स्ट, ब्लूमबर्ग 2025 नुसार जो काही तंबाखू नियंत्रण पुरस्कार आहे, हा तंबाखू नियंत्रण पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे? हा भारताला देण्यात आलं. लक्षात ठेवा, ज्यांनी तंबाखू नियंत्रणामध्ये चांगलं काम केल्याबद्दल. आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्र भारतात आग्रा या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. आग्रा उत्तर प्रदेशमध्ये येतं. कोणत्या राज्याने पहिले योग धोरण लॉन्च केलं होतं? तर हा राज्य उत्तराखंड राज्याने लॉन्च केलं आहे. त्यानंतर कोणत्या राज्याने मंत्रालयातील प्रवेशासाठी एक डिजी प्रवेश ऍप्लिकेशन लॉन्च केलं आहे? महाराष्ट्र सरकार आहे. लक्षात ठेवा, डिजी प्रवेश ऍप्लिकेशन जर आपल्या मंत्रालयामध्ये प्रवेश करायचा असेल तर आपल्याला हे जावं लागेल. ओके, म्हणजे हे ऍप्लिकेशन आपल्याला वापरावं लागेल. ओके, चला, हे होते तुमचे महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचे GK. कालच्या किंवा मागच्या प्रश्नाचे पण रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. जितकं जास्त घोडेस्वारीमध्ये एकमेव महिला, करेक्ट. ओके, आणि कालच्या प्रश्नाचे आपण रिव्हिजन करून घेऊयात एकदा. जितकं जास्त तुम्ही रिव्हिजन करताल तेवढं जास्त तुम्हाला फायदा होणार आहे पेपरला. विम्बल्डन ओपन 2025 पुरुष एकेरीचा विजेता बनलाय जानिक सिन्नर. भारताचा 87वा चेस ग्रँडमास्टर बनला आहे हरिकृष्ण. लक्षात ठेवा, 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार भेटलेला आहे कुणाला? तर व्यक्तिगत वर्षा देशपांडे. केरळमध्ये शोधण्यात आलेल्या जॉग्राफिट्स मैथेवी ही कशाची जात असेल तरी एक फुलपाखरू आहे. जॉग्राफिट्स मैथेवी. रामसर कराराशी संबंधित COP15 जे काही होणार आहे त्याचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं असेल? झिम्बाब्वे या ठिकाणी, व्हिक्टोरिया सरोवराच्या ठिकाणी. नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहणारे व्यक्ती बनले असले त्यांनी कोणाचा रेकॉर्ड मोडला आहे? इंदिरा गांधी यांचा. दरवर्षी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 ऑगस्टला असतं. आणि टेस्ला कंपनीचे भारतातील पहिल्या एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आलंय मुंबई या ठिकाणी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी BKC या
ओके, अशा प्रकारचे हे प्रश्न होते. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आवडला तुमच्या मित्रांपर्यंत पण देखील शेअर करा. जेवढं पण आपले ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या कोर्स आहेत, त्या कोर्सेसचा पण फायदा तुम्हाला काय करायचा आहे, नक्कीच घ्यायचं आहे. ओके, चालेल, थांबूयात आपण. 2 ऑगस्ट 2025 चालू घडामोडीमध्ये आपण इथं थांबतोय. भेटूयात 3 ऑगस्ट 2025 चालू घडामोडीमध्ये लवकरच. तोपर्यंत पाहत राहा गोष्टी. थँक्यू, जय हिंद. आणि जे आपलं ऑफर चालू आहे, कोर्सेसची ऑफर चालू आहे ना, त्या कोर्सेसचा ऑफरचा देखील फायदा तुम्ही लवकरात लवकर घेऊ शकता. 15 ऑगस्ट पर्यंत तुमचं काय राहणार आहे, ऑफर राहणार आहे. मग कोणताही कोर्स तुम्ही खरेदी करू शकता. ओके, थँक्यू, जय हिंद.